नमस्कार, न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी हरुण सिंग. मी आज आपल्याला घेऊन जात आहे लातूरच्या गुळ मार्केट या ठिकाणी. शेतकऱ्यांच्या 7 जूनला मिरीग पडते अशाच धारणेनं शेतकऱ्यांनी सगळी मशागत केलेली आहे शेतांची. माझ्यासोबत शेतकरी आहेत, औसा तालुक्याचे आहात आपण. काय अधिक माहिती सांगताल? कशासाठी तुम्ही बाजारात फिरत आहात? काय अधिक माहिती आहे? पेरणी तोंडावर आलेली आहे. माफक प्रमाणात या ठिकाणी पाऊस झालेला आहे. तुमची तयारी करून घेतला शेताची हे सांगा पाहिजे. शेताची पूर्ण मशागत झालेली आहे. पेरणीपूर्व जी मशागत असते ती पूर्ण झालेली आहे. आता पेरणीसाठी या ठिकाणी खत आणि बी बियाण्यासाठी आज या ठिकाणी मी लातूरला आलेला आहे. आपल्याला सांगतो की जो खत आहे तो शेतकऱ्यांना भेटत नाही, अशीच परिस्थिती भेटत नाही. कोणतंही खत आहे आणि ज्या खतासाठी आपण ही मागणी करतो ते खत आपल्याला भेटत नाही, अशी एक चर्चा मार्केटमध्ये आहे. काय सांगतात? DAP असेल किंवा 20-20-0-13 असेल, 12-32-16 असेल, 10-26-26 ह्या खताला प्रथमतः प्राधान्य शेतकरी देतो. त्या कंपनीचं कोणतंही खत या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध नाही. जे काही खत आहेत त्यांच्याकडे तेच खत या ठिकाणी हे दुकानदार घ्या म्हणतात. अनेक शेतकरी या दुकानदारांकडे जर फिरत असतील, आपण जर पाठीमागे बघितलं तर आम्ही अनेक दुकानांमध्ये जाऊन आलो की DAP हा खत आहे का अवेलेबल, तर अवेलेबलच नाही. कारण की सरकारकडून तुटवडा आहे अशी सांगणं देखील दुकानदाराचं आहे. कॅमेरा समोर येण्यासाठी ते दुकानदार तयार नाहीत. मात्र शेतकऱ्यांची बेहाल सध्या त्या DAP खतामुळे होत आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणे. बरोबर. काय सध्या परिस्थिती? DAP कसलंच उपलब्ध नाही म्हणते. तर ऑनलाईन जर बघितलं तर बरेच दुकानदाराकडे आहे, परंतु त्यांना जर त्या ठिकाणी आम्ही विचारलं की तुमच्याकडे ऑनलाईन दाखवतंय, तर त्या ऑनलाईन कडे ज्याने हे केलंय त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडूनच खत घ्या, अशा प्रकारचं मगरूरपणाचं उत्तर या ठिकाणी शेतकऱ्याला त्या दुकानदाराकडून मिळत आहे. शेतकऱ्याची अवस्था कशी आहे तर आपण माझ्यासमोर शेतकरी आहेत, बघू शकता की अत्यंत दुर्दैवी अवस्थेमध्ये शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना जे खत बियाणे लागतात ते देखील भेटत नाही आणि उद्धटपणानं बोललं जात आहे दुकानदारांकडून. हो, उद्धटपणानं बोललं जातं. दखलच घेतली जात नाही. काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे एकच मागणी आहे की सरकार जे इतक्या मोठ्या मोठ्या घोषणा करतंय की शेतकरी सुखी तर देश सुखी, तर सर्व शेतकऱ्याच्या वतीने सरकारकडे एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी खताचा साठा उपलब्ध करून द्यावा. DAP असेल, 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल, यासारखी जी खतं आहेत ती या ठिकाणी शेतकऱ्याला उपलब्ध करून द्यावीत अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी ऑनलाईन सुद्धा आपण अनेक शेतकऱ्यांना जे ऑनलाईन येत नाही तरी देखील ऑनलाईन करायचा प्रयत्न बरेच शेतकरी करतात. ऑनलाईन आपल्याला खत दाखवतो काय? ऑनलाईन जर बघितलं की कोणत्या दुकानदाराकडे किती खत उपलब्ध आहे आणि कोणत्या तालुक्यात, तर त्या ठिकाणी दाखवतंय. बऱ्याचशा दुकानदाराकडे या ठिकाणी DAP खत उपलब्ध दाखवतंय, परंतु त्या दुकानदाराकडे गेले ते आमच्याकडे उपलब्ध नाही खत. असं दुकानदार काय सल्ला देते आपल्याला? त्यांच्याकडे जी खतं आहेत उपलब्ध तेच खतं घ्या आणि पेरणी. ते जर घेतलं तर काय नाही, उत्पन्नात घट येते सर. म्हणावं तसं उत्पन्न देत नाही, कारण आधीच शेतकरी या ठिकाणी मेटाकुटीला आलेला आहे आणि त्याच्यातून आणखीन उत्पन्नात जर घट म्हणलं आणि त्या खताचे भावही भरमसाठ आहेत, काही कमी नाही. बरं, DAPचं जी खत आहे ती 1350 रुपयाला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणे, कारण की तेच रेट आहे शासनाचा. परंतु मार्केटमध्ये सध्या शेतकऱ्यांना DAP खत भेटत नाही. काय भावना आहे तुमची? शेतकरी नाही. किती आहे तुम्हाला शेती? काय नाही. यांना मला सांगा काय केलं पाहिजे सरकारनं तर शेतकऱ्याचं बरं होऊ शकतं? सरकारनं ही खतावरची सबसिडी जी आहे ती कारखानदाराला न देता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी. या ठिकाणी काय होत आहे की मोठे मोठे कारखानदार आहेत ते भरमसाठ सबसिडी सरकारकडून उचलतात. इतका आमच्याकडून खत या ठिकाणी विक्री झालेला आहे किंवा उत्पादन झालेलं आहे, उत्पादन झालेलं विक्री झालेलं हे दाखवतात आणि त्याची सबसिडी सरकारकडून उचलतात. ती सबसिडी कारखानदाराला न देता शेतकऱ्याचा 7-12 पाहून त्याला किती पोते खत लागतंय त्याप्रमाणे त्याच्या खात्यामध्ये सरकारने या ठिकाणी सबसिडी टाकावी, तरच या ठिकाणी या खताच्या काळा बाजाराला आवर बसेल असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितच खताचा काळा बाजार सुरू आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणे, कारण की DAP शेतकऱ्यांना खत भेटत नाही अशी परिस्थिती सध्याची आहे. हरुण सिंग, न्यूज सडका, लातूर, महाराष्ट्र.